नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त तळेगावात सामूहिक शिवमहिमा पठण, शमीवृक्ष वाटपाने भक्तिमय वातावरण. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी स्वराज नगरी तळेगाव स्टेशन येथील स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सामूहिक शिवमहिमा स्तोत्र प्राकृत पठण मोठ्या भक्तिभावात पार पडले. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सत्यम खांडगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेल यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिवमहिमा पठणासाठी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना नगरसेवक सत्यम खांडगे, चिराग खांडगे आणि अनुपमाताई खांडगे यांच्या हस्ते शमी वृक्षाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे भाविकांना आपल्या घरी शमी वृक्षाची सेवा करण्याची संधी मिळाली असून या पवित्र वृक्षामुळे घरात सुख समृद्धी व गणरायाची कृपा लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शमी वृक्ष सहज उपलब्ध होत नसल्यामुळे महिलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. गणपती बाप्पाला अतिप्रिय असलेले या वृक्षाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या उपक्रमामागील संकल्पना सौ उज्ज्वला जाधव यांनी मांडली असून त्यांनी सत्यम खांडगे यांच्याशी संवाद साधून ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नागरिक सेल व सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला. शिवमहिमा पठणानिमित्त महादेवाची पिंडी पारंपरिक पद्धतीने साकारण्यात आली. यामध्ये पंचद्रव्य, पंचामृत तसेच अक्कलकोट, गाणगापूर, अयोध्या, काशी, प्रयाग यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रातील मातीचा समावेश करण्यात आला. तसेच नर्मदेहर गंगेतील शिवलिंगाच्या माध्यमातून ही पवित्र पिंडी साकारण्यात आली. देवादिदेव महादेव आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने हे कार्य घडून आल्याची भावना व्यक्त करत सर्व भाविक भक्तांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षा चंद्रकला जठार, कार्याध्यक्ष जयश्री मसे, लता उत्तरवार, स्वाती जाधव, मंगल मोरे, रेखा ढमाले, अंजना काळे, सुनंदा पवार यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच जयश्री कोतकर, पद्मा वाजे, उज्ज्वला लांडगे, जयश्री कुडे, मनीषा धांडे, समृद्धी बांदेकर, सोनाली पाटील, सुनीता पुजारी, वैशाली बांदेकर, जयश्री नाईकरे, छाया साळुंके, वैशाली लगाटे आदींच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा यशस्वीरित्या पार पडला. स्वराज नगरी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आज पूर्ण दिवस स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आज 10:30 वाजता जाधव काकी आणि आमच्या स्वराज नगरीतील सर्वच महिला मंडळी यांनी शिव महिमा पठण याचं महिलांसाठी एक अतिशय चांगल्या असं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या पठणात सर्व सहभागी महिलांना त्यांनी वृक्ष वाटप करून देखील सर्वांचा मान सन्मान केला. तसेच संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर महाआरती आणि महाप्रसाद असं देखील कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. तरी मी उपस्थित सर्वांना स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष सर्वांसाठी सुख शांती, समृद्धीचं आणि चांगलं आरोग्याचं जाऊ हे स्वामींचरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ आज आपलं स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त स्वराज नगरीच्या स्वामी मंदिरामध्ये शिवमहिमा पठण आपण सामूहिकरित्या महिलांच्याकडनं सेवा रुजू महादेवाच्या चरणी करण्यात आली आणि ही सेवा अतिउच्च कोटीची आहे. 11 वेळेला पठण केल्याचं महत्त्व खूप मोठं आहे. तसंच आपण महादेवाची जी पिंड बनवलेली आहे ती पंचामृत, पंचगव्य आणि 5 किंवा 7 तीर्थक्षेत्रातली माती तसंच नर्मदा नदी जे शिवलिंग आहे त्याच्यापासून आपली महादेवाची पिंड बनवलेली आहे. तसंच हा उपक्रम म्हणजे शिवमहिमा ज्या महिलांनी पठण केलं त्या सगळ्या महिलांना आपल्या सत्यम दादाच्याकडनं शमीचे वृक्ष ही देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच खांडगे परिवारांनी आयोजन आणि नियोजन हे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं आणि हा उपक्रम खूप सुंदर आणि छान झाला. कुठल्याही पद्धतीत कोणतीही अडचण निर्माण झाली नाही आणि खूप छान झालेलं आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.